नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 236. भारत आणि श्रीलंका यांच्यात खालीलपैकी कोणते बेट आहे? आणि पर्याय आहेत: ए गंगासागर, बी रामेश्वरम, सी नवीन मूर, डी लक्षद्वीप. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी रामेश्वरम. प्रश्न क्रमांक 237. कोकण किनारपट्टी कुठून कुठपर्यंत विस्तारलेली आहे? आणि पर्याय आहेत: ए गोवा ते दीव, बी गोवा ते मुंबई, सी दमण गोव्यातून, डी गोवा ते कोची. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए गोवा ते दीव. प्रश्न क्रमांक 238. लक्षद्वीप समूह कोठे आहे? आणि पर्याय आहेत: ए अरबी समुद्रामध्ये, बी बंगालच्या उपसागरात, सी मन्नारचा आखात, डी कच्छच्या आखाती प्रदेशात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए अरबी समुद्रामध्ये. प्रश्न क्रमांक 239. कर्करेखा भारतातील किती राज्यातून जाते? आणि पर्याय आहेत: ए 8, बी 6, सी 7, डी 5. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 8. प्रश्न क्रमांक 240. हैदराबादचे जुळे शहर म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि पर्याय आहेत: ए निजामाबाद, बी आदिलाबाद, सी सिकंदराबाद, डी आसिफाबाद. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी सिकंदराबाद. प्रश्न क्रमांक 241. पुढीलपैकी कोणते एक बेट आहे? आणि पर्याय आहेत: ए दीव, बी दमण, सी पॉंडिचेरी, डी दादरा आणि नगर हवेली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए दीव. प्रश्न क्रमांक 242. पुढीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेश नाही? आणि पर्याय आहेत: ए लक्षद्वीप, बी पॉंडिचेरी, सी नागालँड, डी दमण आणि दीप. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी नागालँड. प्रश्न क्रमांक 243. महाराष्ट्र व कर्नाटकातील पश्चिम घाटांना काय म्हणतात? आणि पर्याय आहेत: ए सह्याद्री, बी डेक्कन पठार, सी निलगिरी पर्वत, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए सह्याद्री. प्रश्न क्रमांक 244. छोटा नागपूर पठारातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? आणि पर्याय आहेत: ए पारसनाथ, बी महाबळेश्वर, सी धूपगड, डी पंचमढी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए पारसनाथ. प्रश्न क्रमांक 246. सिल्वासाची राजधानी कोणती आहे? आणि पर्याय आहेत: ए अरुणाचल प्रदेश, बी दादरा आणि नगर हवेली, सी दमण आणि दीव, डी लक्षद्वीप. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी दादरा आणि नगर हवेली. प्रश्न क्रमांक 247. लाटमार होळी कोठे खेळली जाते? आणि पर्याय आहेत: ए बनारस, बी अमृतसर, सी मथुरा, डी लखनौ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी मथुरा. प्रश्न क्रमांक 248. रथयात्रा उत्सव कोठे साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत: ए कोणार्क, बी द्वारका, सी हरिद्वार, डी पुरी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी पुरी. प्रश्न क्रमांक 249. बिहारचा मुख्य सण कोणता आहे? आणि पर्याय आहेत: ए बैसाखी, बी छठ, सी पोंगल, डी ओनम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी छठ. प्रश्न क्रमांक 250. छठ उत्सवात कोणत्या देवाची पूजा केली जाते? आणि पर्याय आहेत: ए शिव, बी चंद्र, सी सूर्य, डी दुर्गा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी सूर्य. प्रश्न क्रमांक 251. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आणि पर्याय आहेत: ए गोदावरी, बी नर्मदा, सी कावेरी, डी कृष्णा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए गोदावरी. प्रश्न क्रमांक 252. भारताचे 29वे राज्य कोणते आहे? आणि पर्याय आहेत: ए आंध्र प्रदेश, बी झारखंड, सी ओडिसा, डी तेलंगणा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 253. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? आणि पर्याय आहेत: ए बी जी वर्गीस, बी अरविंद अडिग, सी रवींद्रनाथ टागोर, डी बंकिमचंद्र चटर्जी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 254. पोर्तुगीज संस्कृती भारतात कुठे आढळते? आणि पर्याय आहेत: ए कोचिकोड, बी कोची, सी गोवा, डी कन्नूर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी गोवा. प्रश्न क्रमांक 255. कोणत्या देशाची भारताशी आंतरराष्ट्रीय सीमा नाही आहे? आणि पर्याय आहेत: ए भूतान, बी बांगलादेश, सी म्यानमार, डी श्रीलंका. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी श्रीलंका. प्रश्न क्रमांक 256. कार्यालयात मृत्यू पावलेले पहिले मुख्यमंत्री कोण होते? आणि पर्याय आहेत: ए श्रीकृष्णा सिंह, बी सी एन अण्णादुराई, सी गोविंद वल्लभ पंत, डी मोहम्मद युनूस. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी सी एन अण्णादुराई. प्रश्न क्रमांक 257. भारतातील सशस्त्र दलाचा सर्वोच्च कमांडर कोण आहे? आणि पर्याय आहेत: ए सहयुक्त अध्यक्ष, बी सेना प्रमुख, सी भारताचे पंतप्रधान,
डी भारताचे राष्ट्रपती. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी भारताचे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 258. भारतात सिमेंटचा पहिला कारखाना कुठे तयार करण्यात आला? आणि पर्याय आहेत ए मुंबई, बी चेन्नई, सी कोलकाता, डी हैदराबाद. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी चेन्नई. प्रश्न क्रमांक 259. भारतीय रेल्वे परिवहन दिन कधी साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत ए 16 एप्रिल, बी 10 एप्रिल, सी 23 एप्रिल, डी 1 एप्रिल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 16 एप्रिल. प्रश्न क्रमांक 260. उन्हाळ्यात उत्तर भारतात अतिउष्ण वारे वाहतात, त्यांना काय म्हटले जाते? आणि पर्याय आहेत ए सोसाट्याचा वारा, बी गरम वारे, सी लू, डी काल बैसाखी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी लू. प्रश्न क्रमांक 261. गुजरात राज्याचा स्थापना दिन कधी साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत ए मार्च, बी 1 जुलै, सी 1 मे, डी 1 जानेवारी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 1 मे. प्रश्न क्रमांक 262. भारताच्या प्रथम ग्रीन कार लोन कोणत्या बँकेने सुरू केला होता? आणि पर्याय आहेत ए स्टेट बँक ऑफ इंडिया, बी बँक ऑफ बडोदा, सी पंजाब नॅशनल बँक, डी कॅनरा बँक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 263. विंग कमांडर अभिनंदनसाठी भारतीय हवाई दलाने कोणत्या पुरस्काराची शिफारस केली आहे? आणि पर्याय आहेत ए अशोक चक्र, बी शौर्य चक्र, सी वीर चक्र, डी PVC. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी वीर चक्र. प्रश्न क्रमांक 264. जपानमध्ये कोणत्या भारतीयांनी प्रथमच निवडणूक जिंकली? आणि पर्याय आहेत ए केवळ कृष्ण, बी अजय लोहानी, सी पुराणिक योगेंद्र, डी विक्रम सेठ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी पुराणिक योगेंद्र. प्रश्न क्रमांक 265. कोणत्या राज्यात प्रथम रक्तपेढीचे वॉलेट जारी केले गेले? आणि पर्याय आहेत ए राजस्थान, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश, डी कर्नाटक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए राजस्थान. प्रश्न क्रमांक 266. युरोप दिनाच्या निमित्ताने कोणत्या भारतीय अभिनेत्याचा सन्मान करण्यात आला होता? आणि पर्याय आहेत ए इरफान खान, बी अनिल कपूर, सी रणबीर सिंग, डी धर्मेंद्र. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी अनिल कपूर. प्रश्न क्रमांक 267. दुसरा बौद्ध कोणाला म्हटले जाते? आणि पर्याय आहेत ए मैत्रेय, बी पद्मसंभव, सी अश्वघोष, डी अवलोकितेश्वर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी पद्मसंभव. प्रश्न क्रमांक 268. थोरियम भारतातील कोणत्या 2 राज्यात पुरेसे प्रमाणात आढळून येते? आणि पर्याय आहेत ए केरळ आणि तमिळनाडू, बी केरळ आणि ओडिसा, सी केरळ आणि राजस्थान, डी केरळ आणि आंध्र प्रदेश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी केरळ आणि राजस्थान. प्रश्न क्रमांक 269. भारताच्या शेजारी एकूण किती देश आहेत? आणि पर्याय आहेत ए 9, बी 5, सी 7, डी 1. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 7. प्रश्न क्रमांक 270. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत ए हरियाणा, बी उत्तर प्रदेश, सी पश्चिम बंगाल, डी सिक्कीम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी पश्चिम बंगाल.